नमस्कार मित्रांनो, धार्मिक कथा चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये श्री गरुड पुराण कथासार अध्याय 43 मरकत मण्याची पारख। तर चला सुरू करूयात। असुराचा राजा बलासूर याचे पित्त काढून घेऊन नागराज बासुकी अतिवेगाने आकाशमार्गे चालला असताना अकर्मत पक्षीराज गरुडाने त्याच्यावर हल्ला केला। तेव्हा प्यायलेल्या वासुकीने ते बलाचे पीत तुरुष्क देशातील तुर्कस्तान पर्वतरांगामध्ये टाकून दिले। तिथल्या नद्यातून वाहत वाहत पीत समुद्रकिनारी आले व तिथे पाचूच्या खाणी निर्माण झाल्या। त्या पिताचे काही थैव गरुडाने अंधातरी प्राशन केलं, त्यामुळे तो काही काळ बेशुद्ध झाला व ते थैव त्याच्या नाकातून बाहेर पडले। त्यामुळे तिथे शुद्ध पाचूच्या खाणी बनल्या। त्या भागातील रत्न सुद्धा विषहारक आहे। हिरव्या रंगाचे ठिसूळ असे चमकणारे पाचू श्रेष्ठ असतात। स्नान, आचमन, जप, मंत्रकवच धारण, गाय, अगर, सोन्याचे दान करताना किंवा अन्य साधना करते वेळी, देवपूजा, अगर, श्राद्ध करताना, गुरुचे पूजन करताना, युद्धात तसेच विषबाधेपासून रक्षण व्हावे यासाठी पाचू आवश्यक धारण करावा। आता आपल्याला अध्याय 44 इंद्रनील नीलम मण्याची पारख बघायची आहे। तर चला सुरू करूयात। इंद्रनील मणी हा सिंहलदीपात मिळतो। त्या ठिकाणी बलासुराचे दोन्ही डोळे पडले होते। ते मणी वेगवेगळ्या निळ्या रंगछटामध्ये उपलब्ध होतात। गडद निळा, आकाशी, काळसर निळा, मोराच्या कटाप्रमाणे, विष्णूच्या अंगकाप्तीप्रमाणे, नीलकमलाप्रमाणे असे ते असतात। तरीही ते तेजस्वी मात्र असलेच पाहिजेत। पद्मरंग इंद्रनील या दोन्ही मण्यांना दोष काढून टाकून शुद्ध करण्यासाठी भट्टी लावून आगीची आस द्यावी लागते आणि ते मोठ्या कौशल्याचे काम असते। सर्वसाधारणपणे इंद्रनील रत्नाच्या 3 प्रमुख जाती आहेत। त्याची वर्गवारी करताना त्याचा वर्ण, कठीणपणा आणि विशिष्ट गुरुतत्व भार याचा विचार केला जातो। ज्या मण्याच्या मधोमध इंद्राच्या वज्रासारखा तेजस्वी रंग असतो तो सर्वश्रेष्ठ तर असतोच, पण फार दुर्लभ असतो, त्यामुळेच तो अत्यंत मौल्यवान असतो। इंद्रनील मण्याची एक परीक्षा अशी आहे की त्या मण्याच्या वजनाच्या 100 पट जास्त वजनाच्या दुधात तो ठेवला तर त्या दुधाचा रंग निळा बनतो। अशा मण्याला महानीलमणी असे नाव दिले आहे। नीलमचे वजन करतेवेळी सोन्याप्रमाणे 80 रती करावे। आता आपल्याला अध्याय 45 वैडूर्य रत्नाची पारख बघायची आहे। तर चला सुरू करूयात। सूत सांगू लागले, हे मुनिजन हो, आता ब्रह्मदेव व व्यासांनी सांगितलेल्या वैदुर्य, पुष्णराग, ककेतन व भीष्मक या मण्याची पारख कशी करावी तो विधी सांगतो। उच्च शिखरे असलेल्या पर्वतापाशी वैडूर्य नावाची रत्ने उत्पन्न होतात। दैत्यराज बलासुराच्या आवाजातून त्याची निर्मिती झालेली आहे। तर सर्व प्रकारच्या रत्नात हे रत्न हे श्रेष्ठ आहे। हा वैडूर्य नावाचा मणी नानाविध रंगात उपलब्ध असतो। अत्यंत निर्दोष असा वैडूर्य धारण करणाऱ्यास परम भाग्यात चढवतो, पण जर तो दोषपूर्ण असला तर धारकास नाशकारक होतो। याकरिता कोणत्याही मण्याची कसून पारख करणे फार महत्त्वाचे आहे। निर्दोष अशा वैदुर्य मण्याची किंमत मात्र इंद्रनील मण्याच्या किमतीपेक्षा 6 पटीने जास्त असते। म्हणून स्पर्श, तेज, विशिष्ट गुरुतत्व, आकार अशा सर्व प्रकारे पारख करणे फार जरुरी असते। याच कारणामुळे मण्याच्या किमतीमध्ये फरक पडत असतो। समुद्राकडच्या मण्या एवढी किंमत इतर जागी सापडणाऱ्या मण्यांना मिळत नसते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।